या निवडणुकीमध्ये आम्ही जे पाहिलं, सत्ताधारी आणि सध्या बजरंग बाप्पा सोनवणे जे इंडिया आघाडी घटक पक्षाचे उमेदवार आहेत, या दोन्हीमध्ये आम्ही जर परिस्थिती पाहिली तर गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे. पण विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विकास बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे तो दिसत नाही. आणि त्याच अनुषंगानं बजरंग बाप्पा एक जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, ग्रामपंचायत आणि दोन्ही कारखान्याच्या निमित्तानं उद्योजक म्हणून ज्या लोकांना त्यांनी जी मदत केली आणि त्या मदतीतून जे एक फार मोठं त्यांनी कार्य केले, तर अशा माणसाला जर निवडून जर दिलं तर येणाऱ्या काळामध्ये तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास पोहोचेल ही अशी अपेक्षा समाजातून त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस आमच्या निदर्शनास आलेली आहे. तर येणाऱ्या 13 तारखेला मतदान आहे. त्या अनुषंगानं आम्ही पूर्ण जर मतदारसंघात जर फिरलो तर परिस्थिती एकदम बजरंग बाप्पाची चांगली आहे. प्रथम मला असं सांगावं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणं गरजेचं होतं. या ठिकाणचे जे स्थानिक प्रश्न जे आहेत बीड जिल्ह्याच्या अनुषंगानं जे वेगवेगळे, समजा रेल्वेचा प्रश्न असेल, MIDचा प्रश्न असेल, उद्योगाचा प्रश्न असेल आणि ज्या ठिकाणी नोकर भरती, कांत्रड भरती या विषयावर निवडणूक व्हायला हवी होती. पण ही निवडणूक ह्या वेगळ्या माध्यमातून होत आहे आणि जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण जे की फार चुकीचं आहे अशा पद्धतीने या निवडणुकीनं वळण घेतलेलं आहे. काय आपण बीड जिल्ह्यातल्या नवतरुणांना जे नवीन मतदार आहेत आणि बीड जिल्ह्यातील मतदारांना काय आपण आवाहन करू इच्छिता की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जातपात धर्म न पाहता विकासाच्या दृष्टिकोनातून तळागाळातला माणूस जो आहे, आज एक शेतकरी पुत्र म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे या निवडणुकीमध्ये उभा आहेत, तर त्यांना जर आपण संधी जर दिली तर निश्चितच आपल्या बीड जिल्ह्याचा विकास होईल असं मी सर्व माझ्या समाजवादी पक्षाच्या वतीनं जे आहे बीड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो. मुळात ही निवडणूक विकासाच्या ऐवजी जातीच्या नावावर लढली गेली. नेमके काय असावे या निवडणुकीमध्ये, मुद्दे कोणते असायला हवे होते असं तुम्हाला वाटतं? या निवडणुकीत सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा असणं हे गरजेचं होतं की अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न आहे, याच्याबद्दल काही आजपर्यंत बोललं गेलेलं नाही मग सत्ताधारी पक्षाकडून. दुसरी गोष्ट, घाटनांदूर ते अंबाजोगाई रेल्वे स्टेशन हे जे आहे अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. तसंच बुटेनाथ तलाव जो प्रश्न आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. काळवटी धरणाची जी उंची आहे तो प्रश्न प्रलंबित आहे. तसंच MIDCच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी लातूर रोडला फार मोठी आपल्याला MIDC उभा करता येते, पण फार छोट्या प्रमाणात तो MIDCचा आहे. तर हे जे प्रश्न आहेत मूळ अंबाजोगाईच्या दृष्टिकोनातून विकासाचं, ते विद्यापीठ SRTR जे आहे महाविद्यालय जो झाले त्याची फक्त जागा ॲक्वायर केलेली आहे. म्हणजे मूळ विकासाच्या प्रश्नापासून बाजूला घेऊन फक्त जाती आणि धर्मामध्ये हे निवडणूक अडकवण्याचं काम या सत्ताधाऱ्याने केलेलं आहे. मुळात एक स्थानिकचा प्रश्न आहे. तुम्ही एका पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहात. आंबेजोगाईला SRTR रुग्णालय त्या ठिकाणी CT स्कॅन मशीन गेले 6 महिन्यापासून बंद आहे. मात्र आंबेजोगाईच्या स्थानिक किंवा नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणीही निवेदन दिलं नाही. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? या संदर्भामध्ये मी निवेदन दिलं. निवेदन देऊन सुद्धा आपले धपाटे जे आहेत डीन त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. त्यांनी मला मशीन रिपेअरिंगच्या बाबतीमध्ये ते सगळे चर्चा झाली आणि नवीन मशीनचा प्रस्ताव आम्ही टाकलेला आहे, पण अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली नाही. तर हे जे काम आहे स्थानिक आमदार आणि खासदार यांचं आहे, कारण ती आर्थिक तरतूद करून देणं, आर्थिक संकल्पामध्ये त्याची तरतूद करून इथं मशीन कशी उपलब्ध होईल हे पाहणं. तर ह्या दृष्टिकोनातून जो पाठपुरावा सत्ताधाऱ्याने करायला पाहिजे ते त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले. निवेदन कधी दिलं? 1 महिन्यापूर्वी मी निवेदन दिलेलं होतं.